हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज मी एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे काळ्या मसाल्यातील वांग. काळ्या कुळकुळीत ग्रेव्हीसाठी काय काय करायला लागतं त्यासाठी मात्र हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स इथे मी शेअर केलेल्या असतात, तर त्या तुम्ही नक्की समजून घ्या. इथे मसाल्यातील वांग किंवा भरलेलं वांग करण्यासाठी आपण छोटे छोटे वांगे बाजारातून विकत आणायला हवे असतात. तर बघा, हे छोटे छोटे वांगे मावशींनी मला आणून दिले आहेत. वांगे त्यानंतर मधोमध 2 कट देऊन असे अर्ध्यापर्यंत कट करायचे आणि 4 भाग त्याचे बनवून घ्यायचे. आणि वांगे कट केल्या केल्या पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे ते काळे पडत नाहीत. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून त्यालाही मधोमध कट देऊन गॅसवर जाळी ठेवून छान काळे होईपर्यंत भाजून घेतले. तर हे जे भाजलेले कांदे आहेत मी असेच ग्रेव्हीसाठी वापरत असायचे, पण ह्यावेळी दिवाळीच्या वेळी मी जेव्हा मम्मीकडे गेले ना, तेव्हा मम्मीने मला सांगितलं की हे काळे करून घेतलेले कांदे पुन्हा पॅनवर थोडंसं तेल घेऊन तेलामध्ये परतवून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्हीला छान टेस्ट येते. तर मी एक्झॅक्टली मम्मीने सांगितल्याप्रमाणे केलं आणि खरंच ग्रेव्ही एवढी भन्नाट टेस्टी बनली होती ना. मग आता तेलामध्ये परतून घेतलेले हे कांदे एका प्लेटमध्ये शिफ्ट केले. त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं खोबरं ड्राय रोस्ट केलं. खोबऱ्यामध्ये अंगचंच तेल असतं, त्यामुळे मी खोबरं भाजण्यासाठी तेल वापरत नाही. ड्राय रोस्ट केल्यानंतर डार्क ब्राऊन कलरचं झालं की त्यामध्ये मग मी 7-8 हिरवी मिरची ॲड केल्यात. यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरणार नाही, त्यामुळे मिरची जरा जास्त घेतल्या आहेत. तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या प्रमाणात हिरवी मिरची ॲड करू शकता. त्यानंतर 2 टेबलस्पून एवढे तीळ छान तडतडेपर्यंत ड्राय रोस्ट केले. हे देखील भाजताना मी बिलकुलही तेलाचा वापर करत नाही, कारण तिळामध्येही तेल असतंच. त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं मी रोस्टेड चना डाळ आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये ॲड केली आणि सगळे काही भाजलेले पदार्थ छान निवांत थंड होऊ दिले. नंतर हे कट करून घेतलेल्या वांग्यांमध्ये मी मीठ भरून घेतलं आणि मीठ भरून वांगे साईडला ठेवून दिलेत. मसाला हा सगळा भाजलेला थंड झाला की थोडंसं पाणी ॲड करून फाईन पेस्ट बनवून घेतली. एकदम मस्त कलर आला आहे पेस्टला देखील. नंतर एका पॅनमध्ये जवळजवळ 1.5 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं आणि तयार केलेली कांद्याची वगैरे जी पेस्ट आहे ती यामध्ये ॲड केली आणि पेस्ट अगदी व्यवस्थित छान परतवून घेतली. तेल गरम झालं की पेस्ट ॲड करायची आणि पेस्ट अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची. नंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. हळद आणि मीठ देखील ॲड केलं आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं. सर्व पावडर्ड मसाले जसे की अर्धा छोटा चमचा हळद पावडर, त्यानंतर 2 छोटे चमचे होममेड गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित करून घेतलं. मिक्स 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 करून छान परतवून घेतलं आणि एकदम मस्त ग्रेव्ही बनते बघा ही. त्यानंतर कढीपत्ता मी ॲड करायला विसरले होते, त्यामुळे धुवून कढीपत्ता ह्या मसाल्यामध्येच ॲड केला आणि व्यवस्थित मिक्स करून परतवून घेतला. थोडंसं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून ग्रेव्ही निवांत शिजू दिली. एक 3 ते 4 मिनिट्समध्ये ग्रेव्ही मस्त शिजते. आता त्यानंतर आपण हे मीठ भरलेले वांगे ह्यामध्ये ॲड करायचे. सगळं काही छान मिक्स करून घ्यायचं. वांगे मसाल्यामध्ये छान मिक्स व्हायला हवेत, म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आणि परतवून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं मी OPD मधून आल्यानंतर करत असते. सगळं काही मला झटपट बनवायचं असतं, त्यामुळे मी इथे उकळतं पाणी ॲड करते आणि उकळत्या पाण्यामध्ये वांगी 10 ते 15 मिनिट्समध्ये शिजून मस्त रेडी होतात. पाणी ॲड केलं की निवांत हे वांग मी शिजू दिलं आणि बघा एकदम मस्त आपलं हे काळ्या मसाल्यातील किंवा तुम्ही याला खारं वांग देखील म्हणू शकतात, एकदम छान रेडी आहे. आणि उकळतं पाणी ॲड केल्यामुळे झटपट आणि एकदम मस्त मऊ हे वांग शिजलेलं आहे. त्यानंतर मग ह्यामध्ये वरूनच मी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली.
आणि रेडी आहे आपलं हे अगदी गावरान झणका असलेलं मस्त काळ्या कुळकुळीत ग्रेव्हीतील मसाला वांग। तर बघा, सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातही विसरू नका। छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी रहा। थँक यू सो मच। बाय बाय।